तर आता तुमच्या इथं साधारण किती क्षेत्र आहे? बघा नाही तर कटिंग केलेलं आहे तुती लागवडी. जास्त मोठी कुठली लागवड बांबू ते चला तर मग आज जाणून घेऊया काय म्हणतायत घाट साहेब आपल्या सोबत आहेत. त्यांचा परिचय थोडक्यात आपण करणार आहोत. सुरुवातीलाच आपण हे जाणून घेणार आहोत की इथं कशा पद्धतीने त्यांनी हे सगळं जे शेती विश्व आहे ते कसं निर्माण केलं आहे आणि त्यामागचं त्यांचं प्रयोजन काय राहिलेलं आहे आणि कशा पद्धतीने इथं ते स्थित आहेत हे सगळंच आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत. माझं नाव वासुदेव जयराम घाग. मी एक माजी सैनिक असून एक शेतकरी आहे. बक्षिसं वगैरे घेतलेली आहेत आणि इथे जी लागवड केली आहे ही बांबू लागवड आहे, फणस लागवड आहे, रेशीम उद्योग आहे, खैर लागवड आहे. ही लागवड केलेली आहे आणि लोक बरीचशी येऊन बघून जातात आणि आपण असं करूया आणि नंतर मग ते जातात येऊन अशी गोष्ट आहे. सर मग मला एक सांगा, तुम्हाला ही कशी प्रेरणा मिळाली? तुम्हाला इथं येऊन ही शेती तुम्ही जवळपास 10 एकरवर तुमचं क्षेत्र आहे, हो. तर इथं येऊन तुम्हाला ही शेती करावी असं का वाटलं? हे एवढं विश्व तुम्ही शेतीमध्ये निर्माण केलेलं आहे. या ठिकाणी जवळपास 10 एकरमध्ये आपली शेती आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण बांबू लागवड केलेली आहे. तर याच्याकडे तुमचा जो कल आहे कशा पद्धतीने निर्माण झाला? तुम्हाला तुमचं प्रेरणास्थान काय राहिलेलं आहे याबद्दल थोडीशी माहिती मला जाणून द्यायची. बरं, प्रेरणास्थान म्हणाल तर ही मला तर शेतीची आवडच होती. म्हणजे आर्मीमध्ये होतो तर मी जवळजवळ शेतीलाच यायचो. 2 महिने सुट्टी मिळायची ते शेतीलाच यायचो आणि काहीतरी करायचं गावी जाऊन एवढं नक्की होतं. मग गावाला जाऊन शेतीची म्हणजे शेतीत आपल्याला वाटप नाही व्हायचं. वाटप झालं तरी अजून काय वाटप नाही, अजूनही वाटप नाही. जी सार्वजनिक शेती आहे आमची भावांची त्याच्यात वाटपच नाही. त्यामुळे काय करायचं, आता आपण जमीन घेऊया विकत आणि आपण एक मार्ग पत करू एक साईडला. आता जमीन मग घ्यायची म्हणजे आता काय ते पैसा पाहिजे. आर्मीमधून आल्यावर जो पैसा होता तो संपला होता. त्यानंतर मुंबईला खोली होती ती विकली आणि ह्या भानगडीत पडलो. शेवटी 10 एकर जमीन मला मिळाली आमच्या गावातच. आणि मग शेतीत करायचं काय, काजू लागवड करायची. काजू लागवड करायला सुरुवातीला आम्ही माझा मुलगा आणि सुरुवात केली आम्ही खड्डे काढायला. तर अचानक मोहन नारकर म्हणून आहेत पातळचे जे BSc ॲग्री आहेत ते मला सौंदर्याला भेटले. गव्हाणीमध्ये ते म्हणाले बांबूचं प्रशिक्षण आहे, थोडंसं जाऊन बघ. ठीक आहे म्हटलं आपण जाऊया. आम्ही दोघं जण असं गेलो. एक आपला जकीर मुल्ला, त्याच्यात एक आणखी दोघं असं गेलो. 2 गाड्या घेऊन गेलो आम्ही. तिथे आम्ही थोडंसं प्रशिक्षण घेतलं. म्हणजे त्यांनी तिथे हे सांगितलं, डॉक्टर फड म्हणून होते, त्यांनी हे सांगितलं की एक बांबू लावला तुम्ही एका वर्षामागे 10 बांबू त्याला लागते. आम्ही आलो तिथे, आम्ही कॅल्क्युलेशन चाललं आमचं. सुरुवातच झाली, बाबा काय करायचं आता, काजूला खड्डे काढले मग काय करायचं, हे करायचं ते करायचं ते समजत नव्हतं. मग नंतर आम्ही माझी मुलगी वेदश्री, माझी बायको, माझा मुलगा आम्ही एकत्र बसलो आणि आम्ही विचार केला आपण लावायचं काय. तर असं लावायचं, काजू ठरलं पण आता लावायचं काय. तर मी म्हटलं नाही, काजू नाही लावायचं, आपण बांबू लावायचं. मग बांबू लावायचे कुठनं, तर आता म्हटलं सरळ भाषेत भीक मागायची. प्रत्येकाकडे जो ओळखीचा आहे त्याच्याकडे बांबू दे बाबा, बांबू दे बांबू दे करत. असं प्रत्येक गावातून पहिल्या वर्षी मी 306 बांबू लावले. 306 बांबू लावले. तर जागा खड्डे बिड्डे काढायचे कसे, तर आम्ही वैयक्तिक आम्ही स्वतः मुलगा, मी, पोरगी, बायको आम्ही लावून खड्डे काढले. तर आम्ही लावून टाकले 300 बांबू. 306 बांबू लावले. 306 बांबूपैकी एक बांबू मेला. तो पण गव्याने हलवला म्हणून मेला. गवे ह्या क्षेत्रामध्ये गवे पण आहेत. गव्याने मेला तर म्हटलं ठीक आहे जाऊन दे. 305 जगले. 305 जगले तर एका वर्षी त्या बांबू लावले नवीन. तर बांबूला एका वर्षी कंद किती यावेत हा मला प्रश्न पडला. तर सुरुवात झाली कंद निघायला. कंद निघत गेले. एका बांबूला यांच्याकडे सांगतो 124 बांबू. एका बांबूला 24 बांबू म्हणजे विचार करा किती फास्ट आहे म्हटलं हे कॅल्क्युलेशन. आणि प्रत्येक बेटाला 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 10, 12 आहेतच. पण विशेष वाटलं मला की 24 बांबू एका पेटीमध्ये आले म्हणजे विशेष. ती पण माझ्या बायकोने लावलेला बांबू. एवढं मला फील झालं ना प्रमाणाच्या बाहेर. म्हणजे नंतर मग ते पोरगीने मी आणखी 6 बांबू लावले आणि लोक
पप्पा म्हणतात हे काय लावलं तू काय लावलं म्हणजे जांभी लावले मग असं म्हणतात ते फुटले असं त्यांना सांगितलं. मग दुसऱ्या वर्षापासून आम्ही अक्षरशः 2000 बांबू लावले. 1800 बांबू मी लावले. आता 1800 जमवायचे म्हणजे मोठं काम आहे. 1800 बांबू लावले. JCBने ही जमीन साफ केली, पहिली साफ करून ते जाळून टाकलं. नंतर बांबू लावत गेलो. 108 बांबू लावल्याच्यानंतर हे 308 लावल्याच्यानंतर हे 1800 बांबू लावले. आणि मस्त मला वाटते आता बांबू प्रत्येक बांबूला कंद येतात, लोक यायला लागली. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट, त्याच्यामध्ये दुसऱ्या वर्षाला आमची श्री रावराणे आहेत म्हणून पत्रकार महाराष्ट्र टाइम्सचे, ते बांबूवरच लिहितात. त्या बांबूमध्ये त्यांनी मला 1 महिना त्यांनी हिस्ट्री घेतली. तू आलास काय केलं त्यांनी माहिती घेतली माझ्याकडे. तर मी म्हटलं मी आर्मीमधून रिटायर होणार सगळं सांगितलं. नंतर त्यांनी मला महाराष्ट्र टाइम्समध्ये एक लाल अक्षरात हेडिंगमध्ये राजापूर तालुक्यामध्ये नवीन प्रयोग बांबूचा अशी त्यांनी म्हणजे प्रचार प्रसार केला त्यांनी. त्या दिवसापासून माझ्याकडे ती बांबूची लाईन लागली बघणाऱ्याची. कसं काय केला, हे केला ते केला, ते मग सांगत गेलो. मग त्याची माहिती होत गेली, सांगत गेलो, माहिती घेत गेलो. त्याच्यानंतर मग थोडंसं बांबूचं स्टॉप झालं. जर यूट्यूबवर पाहिलं की फणस किंग आपले लांजामध्ये आहेत, फणस लावलेत त्यांनी. मग तिथून मग त्यांनी लावले 1000-1500 फणस लावले, तर आपण का 100 लावू नये हा नाही विचार केला की आपण लावायचे कसे, आणायचे पैसे कुठं आणायचे. मग 100 फणस आणले, 100 फणस लावले. त्याच्यामध्ये उत्पन्न सुरू आलं. आणि 1 वर्ष 8 महिने असताना फणस लागायला सुरुवात झाली. फणस झाले. आता हे फणस चालू आले, म्हणजे फणस लावले, परमनंट लावले, म्हणजे फणस काय टेन्शन नाही म्हटलं. आता हे उत्पन्न चालू झालं. नंतर मग रेशीमचा हा विषय हा यूट्यूबवरच बघितला. रेशीम उद्योग काय कसं काय ते वगैरे. रेशीम उद्योग लावला तर रेशीमचं काय माहिती नाही कोणला, आमच्या संघटनेमध्ये कोणलाच माहिती नाही. मग आम्ही एकत्र झालो. अमर खामकर असे बरेचसे मंडळी एकत्र, हनुमान विचार झाले, वरेकर झाले, असे एकत्र मंडळी झालो आम्ही सर्व. असे पाटेकर झाले, राजापूरचे सर्व माणसं एकत्र झालो. आणि आपण काय करूया, असं रेशीमचा उद्योग करूया का, काय करूया, कसं करूया. तर मग आम्ही एकत्र झालो. त्यानंतर आम्ही कोल्हापूरवरनं बियाणं आणलं. तिथं बियाणं आणून आम्ही त्या पातळीमध्येच आम्ही वाटप केलं. प्रत्येकाने आणलं, कसं लावायचं, काय लावायचं ही माहिती घेत गेलो आम्ही. लावत गेलो. पहिल्या वर्षी म्हणजे लागवड करत गेलो. आणि नंतर ते उपेदा झालं. आम्ही रेशीम ह्या बॅरेकमध्ये आम्ही लाईनमध्ये आम्ही त्याचं हे प्रोडक्शन चालू केलं थोडक्यात. म्हणजे 20 अंडीपुंज, 40 अंडीपुंज हे अंडपुंजाचं उत्पन्न घ्यायला लागलो. त्यानंतर उत्पन्न घेतल्यानंतर आम्ही पेपर आउट करायला गेलो. असं करत गेलो. हनुमंते साहेब, त्याच्यामध्ये हनुमंते साहेब आणि SS चव्हाण लांजाचे KVKचे, ते आम्हाला सुरुवातीला मार्गदर्शन करायला आले. त्याच्यानंतर मग आम्ही आउट करत गेलो ह्याच्यामध्ये पेपरमध्ये वगैरे फोटो द्यायला गेलो. त्यानंतर आम्हाला ती नागपूरचे अधिकारी डायरेक्ट आमच्या इथे घरी आले. ते आले होते आपल्या दापोलीला. डायरेक्ट चव्हाण साहेब घेऊन आले, SS चव्हाण साहेब. आणि त्यांनी कसं काय करायचं वगैरे त्यांचं झालं, सुरुवात झाली. त्याच वेळेला मी त्यांना अधिकाऱ्यांना सांगितलं की बाबा साहेब बघा, आम्हाला मिळत नाही. त्यामुळे तुमच्या ह्याच्यातून काय मिळत असलं रेशीमविषयी तर तुम्ही आम्हाला विनंती करतो, आम्हाला तुम्ही द्यावी. ठीक आहे म्हणाले, आम्ही काय करतो. तर 4थ्या महिन्यामध्ये आमचं एक GR म्हणजे राजापूर तालुका म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गाव एक GR पास झाला की त्याचं म्हणजे जे काय GR मध्ये निघायला पाहिजे अशा रेशीम शेतीविषयी लागवडीसाठी आणि खेळसाठी ती आम्हाला मिळणार ही आमची आशा झाली. ती आम्ही जोपासली. त्याच्यानंतर हा उद्योग चालू झाला रेशीमचा. मग लोक बघायला लागले, रेशीम बघायला लागले, रेशीम यायला लागली.
असा विषय आहे. ऐकलत मंडळी, तर अशा पद्धतीचा हा पूर्ण दीर्घ प्रवास होता. या ठिकाणी घाग यांनी अगदी त्यांच्या पूर्ण कशा पद्धतीने इथं त्यांनी ही शेती चालू केलेली आहे आणि खास करून बांबूमध्ये त्यांचं कसं शिरकाव झाला. त्याच्या अगोदर ते काजूमध्ये इंटरेस्टेड होते, पण मात्र योगायोग झाला, संधी निघत गेली, त्यांनी त्याचं संधीचं पूर्ण केलं आणि बांबूची लागवड मोठ्या प्रमाणे कोकणामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर तालुक्यामध्ये हे सौंदर हे एक गाव आहे, तिथे आलेलो आहे. तर या ठिकाणी आपण पाहताय बांबू बरोबरच सरांनी या ठिकाणी तुतीची लागवड, तुम्ही जर बघितलं तर तुती बोर्ड या ठिकाणी नाही आहे आणि यांचे प्रयत्न आहेत. त्याच्यासाठी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्या इथे कोकणामध्ये तुती बोर्ड येणार आहे, कारण तो कोल्हापूरमध्ये आहे. कोल्हापूरमधून या ठिकाणी प्रयत्न यांचे चालू आहेत आणि सरांनी आत्म्यातून समूह गट देखील स्थापन केलेला आहे आणि त्या अनुषंगातून त्या एकत्रित सर्व शेतकऱ्यांचे प्रयत्न आहेत त्या ठिकाणी तुतीची लागवड मोठ्या प्रमाणे कशी करता येईल. आणि याच्यामध्ये घाग असतील, त्यांच्यासोबत चौगुले असतील, ज्यांना आत्ताच वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार मिळालेला आहे. त्याचप्रमाणे मगाशीच सरांनी नाव घेतलं की नारकर साहेब आहेत. हे असे अनेक पाटेकर आहेत, असे असंख्य अनेक असे शेतकरी आहेत की जे या कोकणामध्ये पण शेती कशी टिकेल आणि चांगल्या पद्धतीची शेती कशी करता येईल यासाठी नेहमी काम करत असतात. तर आता आपण सरांकडून जाणून घेणार आहोत की यांना नेमकं या 10 एकरमध्ये त्यांनी बांबू लागवड केली आहे, 5-6 एकरमध्ये साधारण. त्याचबरोबर तिथे काजू लागवड आहे, तुती लागवड आहे, पोपळी, नारळी असे अनेकविध मिश्र पद्धतीची इथं शेती लागवड आहे. त्याच्यातून नेमकं त्यांना कसं उत्पादन येतं आणि उत्पन्न कसं त्यांना मिळतंय हे मात्र आपल्याला नक्की जाणून घ्यायला आवडेल. चला तर मग हे पण आपण सरांना विचारूया. सर, काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्हाला याच्यातून उत्पादन मिळतं आणि किती तुम्ही जमापुंजी वर्षभरामध्ये या पूर्ण बागेत जमा करता? बरं, ह्याच्यापासून उत्पन्न बघाल तर दरवर्षी बांबूतून मला 5 ते 6 लाख रुपये मिळतात. एक तर आम्ही कंद विकतो, कंद एवढे विकतो की लोकांना मिळत नाही, पण ते 200-250 रुपयाला आम्ही कंद विकतो. त्याच्यातून 4 ते 5 लाख रुपये मिळतात, म्हणजे जवळजवळ 4 लाख रुपये मिळतातच. त्याच्यापासून मजुरी आहे, अन्नवळ आहे वगैरे वगैरे आहे. त्याच्यामध्ये रेशीम उद्योग आहे, हा कमीत कमी अजून शेड झालेला आहे. शेड पंचायतीमध्ये आम्ही शेडसाठी अप्लाय केलं आहे. दुसरी गोष्ट आली हे काजू आहेत. काजूला उत्पन्न 100 ते 150 किलो काजू निघतात, त्याच्यापासून एक तेवढं उत्पन्न मिळते. आणि आता हे फणस आहेत, फणसातून रुटीनमध्ये उत्पन्न असं करून जवळजवळ 2 ते 3 लाख 4 लाख रुपये आमच्या म्हणजे दरवर्षी खिशामध्ये राहतात. बाकी उत्पन्न आता नवीन काय प्रयोग केला आहे तर आता खैर लागवड आहे. खैर लागवड गेल्या वर्षी केलेलं आहे आणि एवढे सुंदर खत झाले आहेत की नाही. 500 खत लावलेत, आपल्या सामाजिक वरून मिळाले आहेत. फुकट मिळतात ते खैर. आपण 7-12 द्यायचा आहे, अप्लाय करायचं आहे, ते घ्यायचे त्यामुळे ते खैर लावलेत, ते पण भारी मस्त आहेत. असा आहे विषय हा. तर मंडळी, हे होतं थोडंसं आमच्या घाग सरांबद्दल. आणि इथं तुम्ही पाहिलं की कुठलेही आकडे वाढवून सांगितलेले नाही. जे निव्वळ उत्पादन मिळतंय, उत्पन्न मिळतंय, त्या आधारित एकंदरीत ह्या 10 एकरवर जर विचार केला तर वर्षाकाठी 4 ते 5 लाख रुपये हे त्यातून यांचं एवढं उत्पन्न त्यांना मिळत आहे. तर शेतकरी मंडळी, आता आपण थोडंसं या क्षेत्राची शिवार फेरी करणार आहोत, म्हणजे एकंदरीतच तुम्हाला लक्षात येईल कशा पद्धतीची लागवड आहे आणि कुठे कुठे कशा पद्धतीने यांनी हे विश्व निर्माण केलेलं आहे. चला तर शेतकरी मंडळी, हे बघा, हे गाग सरांचं इथे घर आहे, शेतघर आहे आणि इथं हे 10 एकरवर यांची शेती आहे. आपण पाहणार आहोत. बघा, इथं भात शेती केलेली आहे, सुंदर अशी लागवड आहे आणि एक समान असं हे रोप आहे बघा यांचं. अशा पद्धतीने सुंदर शेती हे सर करत असतात. हे त्यांचं मी दाखवलं तसं हे घर आहे इथं आणि हे पूर्ण 4ही बाजूने असं, तेव्हा तिकडे बांबूची लागवड पण दिसते, आपण पाहणार आहोत ते पण. हे बघा, इथे पपई लागवड आहे, ही त्यांची सुकन्या आहे. त्यांना एक मुलगा मुलगी असं आहे आणि एकूण 4 जणांची ही फॅमिली आहे. आता आपण जाऊन बघणार आहोत शेतामध्ये. आपण कुठून एंट्री करूया? इकडून चला. तुम्ही पाहताय हा पूर्ण परिसर आहे 10 एकरवर. सुंदर असं वन म्हणायला हरकत नाहीये, कारण बांबूची शेती सरांनी अगदी नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. लोक विचार करतात का आपण लावायची का. सरांनी त्यावेळीच काजूला पर्यायी मार्ग हा बांबूचा शोधून काढला आणि आपण पाहताय सुंदर अशी लागवड आहे, बघायला पण छान वाटते आणि शास्त्रपूर्ण अशी लागवड केलेली आहे बघा.
समान ओळी दिसतील, एका समान रेषेमध्ये लागवड दिसते बघा ही. इथून जाताना पण अगदी हवा खेळती राहील, पूर्ण प्रकाश आतमध्ये येईल अशी लागवड त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. आणि हे पीक त्यांना म्हणूनच समाधान देऊन जातं, चांगलं उत्पन्न देऊन जातं, कारण त्याची काळजी मात्र त्यांनी तेवढीच घेत असतात. आणि ह्यामुळेच हे उत्पादन हे शाश्वत असणार आहे. बांबू लागवडीमध्ये फारसा उत्पादनावर खर्च जरी नसेल तरी त्याच्यामध्ये ही जी साफसफाई आहे किंवा त्याची जी निगा राखायला लागते त्याच्यासाठी विशेष मेहनत या ठिकाणी घेणं गरजेचं असतं. हे बघा, अगदी दूरवर जर बघितलं तर तुम्हाला ही लागवड आहे यांची, कारण त्यांनी 7 एकरवर साधारण इथं बांबू लागवड केलेली आहे. 3,500 रोपं आहेत सुरुवातीला लावलेली, आणि आता त्यांचं नंदनवन या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसतंय बघा. खूप चांगल्या पद्धतीची ही बाग आहे. यापूर्वी हे बघा इथे तुतीची लागवड दिसते बघा. म्हणूनच म्हटलं आपल्याला ही शिवार फेरी खूप महत्वाची आहे. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी पाहताय हे बघा, कटिंग केलेलं आहे, तुती लागवड इथे आहे. त्याचप्रमाणे हे बघा केळी आहे. हे परत त्यांचं इथं शेतघर आहे. इथंच ते स्थायिक आहेत, इथेच राहत असतात. शेतामध्येच राहून शेतामध्येच ही शेतीचा विकास होत असतो. कुठेतरी दूर राहून आपल्याला शेतामध्ये लक्ष देता येत नाही, आणि ही शिकवण आहे. त्याच्यामुळे ह्यांना या शेतामधून जास्त बऱ्या प्रमाणात उत्पन्न हे मिळत असतं. हे बघा, अगदी मला फिरता येतं इथून आरामात. तुम्ही जर आलात तर या ठिकाणी पाचलमध्ये आल्यानंतर पाचलला जाताना सौंदर गाव अगदी रोड टच आहे. तिथून अगदी काही मिनिटाच्या अंतरावर ही बाग आहे. पाचल पासून 10 किलोमीटर, आणि सौंदर स्टेशन जे आहे रेल्वे स्टेशन तिथून एक साधारण 5 किलोमीटर, 2 किलोमीटर. सौंदर रेल्वे स्टेशन पासून 2 किलोमीटर. आपण इथे पाहू शकता. कोणाला कंद हवे असतील, बांबू लागवड करायची असेल तर तुम्हाला मी नंबर देणार आहे. या नंबरवर तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता. कुणाला बांबू जरी हवा असेल विकत तरी अगदी वाजवी दरामध्ये सर देत असतात. आपल्याला फक्त इथे येऊन घेऊन जायचा असतो तो, कारण हे शेतकरी आहेत. त्याच्यामुळे बाकीचे ज्या व्यवस्था आहेत म्हणजे ट्रान्सपोर्ट वगैरे हे शक्यतो ते बघत नाहीत. ते तुमचं जे असेल तर तुम्ही ते घेऊन जायचे आहेत. त्याच्यासाठी योग्य दर सर लावून देतात. खूप मोठी शेती आहे. आपण त्या साईडला जाऊन थोडस बघणार आहोत. त्यांनी तुती तर आपण बघितलेली आहे. आता हे बांबूची पण लागवड बघितलेली आहे. तिकडे त्यांनी फणस थोडेसे लावलेले आहेत. जसं त्यांनी सांगितलं की फणस लागवड ही आपले देसाई फणस किंग आपण ओळखतो त्यांना लांजामध्ये, तर त्यांच्याकडून प्रेरित होऊन त्यांनी काही फणस या ठिकाणी तिथून आणून लागवड केलेली आहे. जसं त्यांनी सांगितलं ते आपण बघणार आहोत. साफसफाई अगदी स्वच्छ ठेवलेली आहे, कारण म्हणूनच सांगितलं की आपण जिथे राहतोय तिथे आपली ही निगा ऑटोमॅटिक राखली जाते. म्हणून त्यांचा एक सिद्धांतच आहे की ते इथेच राहतात आणि चांगल्या पद्धतीने सर्व कुटुंब इथे राहतं, आणि ही शेती ते करू शकले याच्यामुळेच, कारण नाहीतर ते शक्य होत नाही. आता इथं राहिल्यामुळे त्यांना ही स्वच्छता पण ठेवल्याचा समाधान मिळत असतं, आणि त्याचा बागेला पण फायदा होत असतो. खाली पूर्ण अशी बाग आहे बघा. इथे काजू पण लागवड आहे. थोड्या प्रमाणात काजू त्यांनी लागवड केलेली आहे. त्यांनी जसं सांगितलं की आधी त्यांनी काजूचाच विचार केला होता, पण थोडासा नंतर विचार बदलला आणि जवळपास 7 एकरवर ही बांबू लागवड त्यांनी केलेली आहे. इथे बघा हे फणसाची विविध रोपं त्यांनी तिथून आणली होती. विविध जाती आहेत, तर त्या त्यांनी तिथून आणून आवड आहे, आणि चांगल्या पद्धतीचं हे उत्पादन किंवा इथे फणस लागत असतात. आताही काही फणस मला वाटतं बघायला आहेत इथं, अजूनही आहेत म्हणजे. आणि ही अगदी जी फणसं आहेत हे आपले जे पूर्वापार आपण फणसाची झाडं बघत आलेलो आहोत तसे नाही आहेत. हे थोडेसे तुम्ही बघताय सुधारित म्हणा, थोड्याशा व्हरायटी आहेत आणि उत्पादन चांगलं देणारे आहेत. हे बघा केवढं आहे हे झाड, आणि ह्याच्यातून पण चांगलं फणस त्यांना मिळत असतात आणि त्याला चांगली डिमांड आहे.
हे बघा जसं मी सांगितलं आता पण हा फणस केवढा मोठा फणस आहे बघा. हे झाड बघा आणि त्या झाडाच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर त्या फणसाची साईज बघा. म्हणजे एवढा प्रचंड मोठा फणस हा एवढ्या कमी म्हणजे हे झाड खूप त्या मनाने तुलनात्मक कमी आहे पण तरी पण लागलेला आहे. सर याला साधारण किती फणस लागले होते आतापर्यंत? 7-8 लागले होते. 7-8 अशा पद्धतीचे फणस ह्या एवढ्या झाडाला आत्ता लागलेले आहेत. म्हणजे किती वर्षाचं आहे? 7 वर्ष. 7 वर्षाचं हे झाड आहे. झाडाची थोडीशी विस्तार चांगला आहे. उंची ही एवढीच असते असं सरांनी मगाशी मला सांगितलं होतं. कारण ही रोपं ही सुधारित तंत्रज्ञान आहे थोडस. त्याच्यामुळे हे बघा इथे वेल पण सोडलेले आहे. काळी मिरीची वेल सोडलेली आहे बघा. त्याला पण काळी मिरी लागल्यात हे बघा वरती लागतायत आता. कारण काळी मिरीचं विशेष असतं की त्याच्यावर जर पावसाचा थेंब पडला तरच ते त्याची फळधारणा होत असते. त्या अनुषंगाने आता पावसाचा सीझन आहे. त्या ठिकाणी आपण पाहताय हे काळी मिरी धरलेली आहे. इथे पण त्यांचं मोठं झाड आहे तिथे पण त्यांनी काळी मिरी सोडलेले आहेत. चांगल्या पद्धतीची शेती पद्धती मिश्र अशी शेती पद्धती त्यांनी आत्मसात केलेली आहे. इथे थोडस बघताय तुम्हाला अननस लागवड पण आहे बघा. जिथं जागा रिकामी ठेवलेली दिसते का शेतकरी मंडळी? अजिबात दिसत नाहीये. जिथे जिथे शक्य होईल तिथे त्यांनी हे केलेलं आहे. काळी मिरीची ही बघा इथं ते पण काळी मिरी झालेलं दिसतील बघा. तर आता एका झाडाला ह्या आता बघितलात त्याला 5-6 किलो काळी मिरी मिळतात असं सर सांगतात. म्हणजे मोठं चांगल्या पद्धतीचं उत्पादन जिथे शक्य होईल तिथे हे बघा अननसाची जी मी सांगितली होती तुम्हाला तिथे लागवड थोडीशी दिसते. आणि साफसफाई बघा आता पाऊस जवळपास 2 महिने झालं असेल. केवढ्या मोठ्या प्रमाणात रान असायला पाहिजे होतं पण खूप स्वच्छ असं परिसर इथे ठेवलेला आहे त्यांनी. हा पूर्ण जे क्षेत्र आहे 10 एकरवर एवढं कठीण आहे आणि त्यांनी ते शिस्तबद्ध पद्धतीने जी शेती पद्धती आपण म्हणतो ते बघा इथं हळद लागवड इथे दिसते बघा. म्हणजे विशिष्ट असं जेवढं त्यांना शक्य आहे जेवढं त्यांना ज्ञान आहे त्या पद्धतीने विविध ठिकाणी आता आत्मामध्ये ज्या सहली असतात प्रशिक्षण असतात आवर्जून ते त्याच्यामध्ये सहभागी होत असतात आणि त्याच्यातून त्यांना बरेच माहिती मिळत असते. चिकू आहे बघा इथे चिकू दिसतोय. सफेद रामफळ आहे. जांभूळ सफेद जांभूळ बघा हे आमचे दापोली विद्यापीठाचे माझे मला वाटतं जे ज्युनियर असतील सन्माननीय डॉक्टर सुमितजी ढाग त्यांनी हे पांढरा जांभूळ ही प्रजाती विकसित केली होती. तर ते बघा तर ते इथं त्यांनी तेही आणून लावलेलं आहे. म्हणजे अगदी ते दूरवर प्रक्षेत्र भेट देत असतात. आत्म्यातून म्हणा स्वतःच्या खर्चाने म्हणा ते जात असतात. त्यांना आवड आहे आणि ती आवड याच्यासाठी आहे की त्यांना इथे येऊन तो जो विकास आहे शेतीचा हा साध्य करायचा असतो. त्याच्यातून त्यांचं जे क्षेत्र आहे कुठे त्यांनी ठेवलेलंच नाही जागा अशी की आम्ही त्यांना सांगू शकतो की इथे लागवड करा म्हणून. हे बघा हे रातांब्याचं इथे लावलेलं आहे. तिकडे बघा विविध करवंदाचं पण झाड बघा इथे दिसतंय. कारण करवंद आपण शक्यतो म्हणतो की रानामध्येच आपण जाऊन घेत असतो. वेंगुर्ला मधून त्यांनी हे आणलेलं आहे बघा. आणि इथं फणसाचं परत आहे. इथे परत आवळ्याचं पण इथं झाड आहे बघा. इथं विविध रान औषधी पण झाडं आहेत ज्याला आपण वनौषधी म्हणतो. ती पण काही झाडं इथे पाहायला मिळतील. हे कुठलं हे पण आवळाच आहे इथं. हे बघा इथे असा हा परिसर आहे. इथे काय लावले? झेंडू. इथे झेंडूचं हे बघा लागवड वेगळी अशी केलेली आहे बघा. विशिष्ट अशी चांगल्या पद्धतीची लागवड झेंडूची या ठिकाणी पाहायला मिळते. आणि असा सुंदर परिसर आहे सौंदर्यचा हा श्री वासुदेव घाग यांचा. आणि हे मिलिटरी रिटायर अधिकारी आहेत आणि मिलिटरीतून त्यांनी येऊन इथं हे सुंदर असं परिसर हा डेव्हलप केलेला आहे. खरं तर ही आपल्याला म्हणायला लागेल की शेतकऱ्यांसाठी खरं हे यांचं महत्वपूर्ण योगदान आहे. म्हणजे शेती जर मनात असेल तर आपण कशाही पद्धतीने शेती करू शकतो. फक्त एक इच्छा पाहिजे, जिज्ञासा पाहिजे आणि आकांक्षा पाहिजे. आपल्याला शेती करायची आहे. मग ते नवीन जरी असले तरी त्यांनी ही चांगली अशी हा बाग ही त्यांनी सजवलेली आहे. आणि याच्यामधून त्यांना उत्पादन पण हे दरवर्षी मिळत आलेलं आहे. म्हणजे असं नाही की शेती ही हा जुगार आहे किंवा हा एक प्रकारचा असा व्यवसाय आहे की तो नेहमी चांगलं उत्पादन देलच असं नाही, चांगलं उत्पन्न देलच असं नाही. तर असं नाही आहे. प्रत्येक वेळी हे अशा पद्धतीनेच होईल असं नाही. आपल्याला चांगल्या पद्धतीने शेती करता येते. माहिती घेण्याची आपल्याला जिद्द पाहिजे, माहिती घेण्याची कला पाहिजे. हा बघा हा फणस पडलेला आहे बघा. हा पण फणस इथं आता लागलेला आहे. म्हणजे इथं ही फणसाची जी झाडं आहेत खरंच एक चांगलं योगदान ठरतंय त्यांना. ह्याच्यातून थोडासा पैसा
हा मिळत असतो. हा बघा फणस, तर हा केवढा मोठा फणस आहे, या झाडाला लागलेला आहे. तर इथूनही त्यांना चांगलं उत्पादन मिळतं. जसं मी सांगत होतो की शेती पद्धती खूप विश्वासू आहे. त्याच्यातूनच आपल्याला बऱ्यापैकी निसर्गाच्या सानिध्यात राहून आपल्याला चांगली जीवनशैली पण मिळते, ज्ञान काय म्हणतो आपण त्याला, आरोग्य संपदा मिळते आणि त्याचबरोबर धनसंपदा देखील मिळते. पुन्हा एकदा मी तुमच्या समोर येणार आहे. हा बघा एक फणस इथं पण आहे. म्हणजे आत्ताही, म्हणजे आता पावसाचा हा मला, मी आता हे शूट करतोय आता ऑगस्ट मध्ये करतोय. हा अजून तुम्हाला एक सांगायचं आहे शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या 14 तारखेला 14 ऑगस्ट 2026 रोजी रत्नागिरी येथील विवेक हॉटेलमध्ये आपल्याला रानभाजी, जिल्हास्तरीय भव्य रानभाजी महोत्सव आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही नक्की यायचं आहे. आपल्याला सन्माननीय आदरणीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते, शुभ हस्ते याचं उद्घाटन होणार आहे. सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय असतील, सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, सन्माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असतील, सन्माननीय प्रकल्प संचालक आत्मा रत्नागिरी असतील. तर हे मुळातच कृषी विभाग, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आहे, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आहे, त्यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव 14 तारखेला आयोजित करण्यात आलेला आहे. तर तुमची उपस्थिती शेतकरी मित्रांनो तिथे खूप महत्वपूर्ण आहे. तुम्ही या, तिथे खूप चांगल्या पद्धतीच्या रानभाज्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. रान पाककलाकृती स्पर्धा देखील आहे आणि मुख्य म्हणजे रील स्पर्धा देखील आयोजित करण्यात आलेली आहे. आणि मी डिस्क्रिप्शन मध्ये आजच्या व्हिडिओच्या ही रील स्पर्धा नक्की आपण कसं त्या स्पर्धेमध्ये सहभागी होणार तर ते पूर्ण डिस्क्रिप्शन मी देणार आहे. तेही जाऊन तुम्ही भरा, तिथे तुमची नोंदणी करू शकता. आपण पाहताय आत्माराजापूर. खूप खूप धन्यवाद शेतकरी मित्रांनो. चला तर मंडळी, आपल्या सोबत आज घाग सर होते. त्यांनी चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती दिलेली आहे. मी पुन्हा एकदा तुमच्या समोर अशाच नवीन व्हिडिओ सह भेटत राहीन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.